एक विशेष रिपोर्ट पाहणार आहोत। एका महाविद्यालयीन तरुणीनं बसमध्ये होत असलेल्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलंय। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या किणी इथे ही घटना घडली आहे। या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून आत्महत्या केलेल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी गावात निषेध मोर्चा काढण्यात आलाय। ज्या मुलीनं पोलीस व्हायचं स्वप्न पाहिलं त्याच मुलीनं आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला पाहूयात। कोल्हापुरात अल्पवयीन तरुणीची आत्महत्या। बसमध्ये तरुणानं छळलं, मुलीनं आयुष्य संपवलं। एका घरात बसून आज किणी गावातील प्रत्येक घरात कॉलेज तरुणींना रोड रोमियोंचा जाच। निर्भया पथकांना सुस्ती, रोड रोमियोंची मस्ती। ते अशी करणार नाही व माझी पोरगी लटकलेली व इथं ती करणार नाही तशी। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातलं किणी गाव, या गावावर आज शोककळा पसरली आहे। गावातला प्रत्येक पुरुष, महिला, मुलं, मुली रस्त्यावर उतरले, कारण या गावानं एक लेक गमावली आणि तिच्या मृत्यूला जबाबदार आहे इथली ढिसाळ कायदा आणि सुव्यवस्था। मरहून महाबरी असं या मृत मुलीचं नाव आहे। खूप शिकायचं, पोलीस व्हायचं, आई वडिलांना सुखात ठेवायचं असं या मुलीचं स्वप्न होतं। पेठ वडगाव इथल्या कॉलेजमध्ये ती शिकत होती, पण कॉलेजला येता जाता छळणाऱ्या एका मुलामुळे या तरुणीनं स्वतःचं आयुष्य संपवलं। बघा, त्या मुलीचं एवढं मोठं स्वप्न होतं की 12वी शाळा शिकल्यानंतर तिला पोलीस बनण्याची तिची फार मोठी इच्छा होती, पण त्या स्वप्नाला फार मोठा म्हणजे काही तिचं सगळं स्वप्न अधुरं राहिलं आणि ती सगळे देवाघरी निघून गेली, तरी या आयुष्याला तिचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही। आणि त्या आई वडिलांचं स्वप्न काम मजूर करून त्यांनी तिचं स्वप्न पूर्ण करायची इच्छा केलेली होती, पण त्यांची इच्छा अधुरी राहिली आणि तिचं स्वप्न अधुरं राहिलं। तर एवढीच माझी इच्छा आहे। 13 ऑगस्टला मरहून महाबरी रोजच्या सारखीच कॉलेजला गेली। एक अल्पवयीन मुलगा मरहूनला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता। त्या दिवशीही तिला या मुलानं बसमध्ये त्रास द्यायला सुरुवात केली। बसमध्ये मुलीच्या शेजारी बसून तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। तरुणीनं मुलासोबत बोलायला स्पष्ट नकार दिला, तरीही हा मुलगा तिला त्रास देत राहिला। तरुणीनं दुपारी घरी आल्यानंतर आईला सगळा प्रकार सांगितला। मुलीला होणारा त्रास ऐकल्यानंतर आईनं थेट पोलीस ठाणं गाठलं। आईनं पोलिसांकडे मुलीसोबत छेडछाड होत असल्याची तक्रार केली, पण आई जेव्हा घरी परतली तेव्हा मुलगी मृत अवस्थेमध्ये आढळली। आई घरी परतण्याआधीच मुलीनं गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं। आपल्या मुलीनं आत्महत्या केली यावर आईला विश्वास बसत नाहीये। जी मुलगी आपल्यासोबत काय घडतंय हे स्वतःहून आईला सांगते, तीच मुलगी अवघ्या काही तासात आत्महत्या कशी करेल असा संशय आईनं व्यक्त केलाय। या घटनेचा सर्वप्रथम आपण किणी ग्रामस्थ जाहीर असा निषेध करूया। माझी मुलगी मला काल फोन केली, मम्मी बघ की कॉलेज बस मध्ये बसलाय आणि मला असं बोलायला लागलाय, बघ माझ्याशी बोल की, माझा प्रपोज रिस्पेक्ट कर की। माझी मुलगी म्हणली माझा आई वडील मला कशा आईला शिकाय पाठवतात, तू काय माझ्या नादाला लावू नकोस, नाहीतर मी संध्याकाळी माझ्या पप्पाला घेणार, माझ्या चुलत्यासनी घेणार आणि तुझ्या घरला येणार, बघ माराय तुला, तू काय माझ्या नादाला लागू नको। तर आईशाला म्हणला, तू माझी नाही झालीस तर मी तुला कुणाची होऊ देणार नाही, मी तुला मारणार, तिला मारले। या घटनेमुळे संपूर्ण किणी गाव हादरले। पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून गावकरी रस्त्यावर उतरले। एका घरात बसून आज किणी गावात त्याचबरोबर या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा किणी ग्रामस्थांचा लढा प्रशासनाबरोबर आणि पोलीस प्रशासनाबरोबर चालूच राहणार आहे आणि आम्ही या कुटुंबाला न्याय हा मिळवूनच देणार आहे। आणि आज या ठिकाणी या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही किणी ग्रामस्थांच्या वतीनं कॅन्डल मार्च काढलेला आहे। कोल्हापुरात कॉलेज तरुणींच्या छेडछाडीची प्रकरणं वाढलेली आहेत। काही दिवसांपूर्वीच राधानगरी मार्गावर रोड रोमियोंची स्टंटबाजी मुलीच्या जीवावर बेतली होती। भोगावती कॉलेजमधल्या विद्यार्थिनी बस स्टॉपवर उभ्या असताना भरधाव कारनं धडक दिली। या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता। गेल्या महिन्यामध्ये भोगावती महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एका मुलगीचा त्या तरुणांच्या स्टंटबाजीमुळे अचानक बळी गेला आणि ती आयुष्याला मुकली। ती घटना ताजी असताना आज परत ती त्या एका महाविद्यालयीन नवीन युवतीचा त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला। त्याला जबाबदार कोण? या सगळ्या गोष्टीच्या मागे आमच्या जिल्हा प्रशासन निर्भया पथक असेल, आमची यंत्रणा असेल, ती काय करते? त्यांना जे काम दिलेलं आहे ते करतात का व्यवस्थित? त्या युवकांचं प्रबोधन करणे, त्यांना संरक्षणाची जाणीव करणे, ही गोष्ट कोणी करायची?
हा प्रश्न आज खऱ्या अर्थाने निर्माण झालेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मुलींची छेड काढणाऱ्यांना टायरमध्ये घालून चोप देण्याचा इशारा देतात, पण त्यांच्या भाषणातले शब्द खरंच सत्यात उतरून महिला आणि मुली सुरक्षित होणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि मी सांगतो स्वातंत्र्य दिनाला कोणाची दहशत मी कापून घेणार नाही. कोणी जाऊन कुठेतरी लाईनी मारायला जा, तुझी लाईनच काढून तुला तिथं टाळ्या खाली घेतो. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर. ते अशी करणार नाही व माझी पोरगी लटकलेली व इथं ती करणार नाही तशी.